बोल. ओके, बोला. अजून कोण कोण हे आहे? अजून काय काय वाचलंय तुम्ही? कम्प्युटरला स्विच झालेली आहे. बोला. कुणी कुणी काय काय वाचलंय सांगा मला. पुस्तक, सिरीज, रिसेंटली काय वाचलंय? स्पर्धा परीक्षा हे उत्तर नाही. स्पर्धा परीक्षा हा एक मार्ग आहे अभ्यासाचा. इंजिनियर, डॉक्टर असं म्हणत नसतात किंवा दुसरे आणखीन कोणी की मी कायम हेच काम करत राहिलो आणि त्यामुळे मी दुसरं काहीच वाचलं नाही, पाहिलं नाही. तुम्ही सिनेमा तर बघितलेला असतो, सिरीज तर बघितलेली असते, न्यूजपेपर तर वाचलेला असतो आणि नसेल तर फार अवघड गोष्ट आहे. कारण जेव्हा एका क्षणी असं आपल्याला लक्षात येईल की स्पर्धा परीक्षेमध्ये मला यश नाही मिळालेलं, कारण आपल्याला माहिती 100 पैकी 99 मुलांना नापास करणारी ती यंत्रणा आहे. त्यामुळे आपण 99वात असण्याची शक्यता खूप मोठी असते. तर तेव्हा मग आपल्याला समजत नाही की आपण नक्की काय करायचं. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करतोय हा जगण्याचा एक तुमचा मे बी 40% पर्यंतचा भाग असायला हवा. बाकीच्या भागामध्ये तुम्हाला मित्रमैत्रिणी असायला हवे, तुम्ही जगलं पाहिजे, तुम्ही नातेसंबंध प्रस्थापित केले पाहिजेत इतरांशी, मैत्री झाली पाहिजे तुमची, आणखीन पुस्तकं चांगली, सिनेमे चांगले, जोक्स चांगले, मीम्स चांगल्या तुम्ही बघितल्या पाहिजे. हा, त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणं ही काही मी म्हणणार नाही की वाईट गोष्ट आहे, पण तो आयुष्याचा केवढा व्यापून टाकणारा भाग असायला हवा. याला थोडा ब्रेक लावा असं मी तुम्हाला प्रेमाने सल्ला देईन. बोला. मधुसूदन हात वर केला होता. हो, आवाज येतोय का मॅडम? बोल. हा, मी म्हणजे चित्रपट पण बघितले आहेत आणि वाचन पण केलेलं आहे थोडंफार. तर कोणतं सांगू, चित्रपटाचं सांगू की वाचलेलं सांगू? इतिहासाशी संबंधित काय तुला आवडेल ते सांग. दोन्ही पण सांगतो. हे म्हणजे लोकराज्यमध्ये बाबासाहेबांविषयी म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बरंच छापून आलं होतं. तर त्यात आपण न वाचलेली बरीच इंटरेस्टिंग माहिती होती. तर त्यातला एक छोटासा परिचय म्हणजे अजून लक्षात आहे. म्हणजे देवदासी जोगतिनी आणि ज्या मुरळ्या असतात त्यांच्या समोर त्यांनी भाषण दिलं होतं वाटतंय मुंबईला. सांगतो मी. हा 1936 ची. तर त्यात ते म्हणत होते की तुम्हाला आमच्या बरोबर यायचं असेल तर ही वाईट प्रथा किंवा जी घाण प्रथा तुम्ही आयुष्यातून अजिबात सोडून दिली पाहिजेत आणि तुमचा जो आयुष्य जे पहिल्यापासून चालत आलेलं आहे ते महार जातीस बट्टा लावण्याचं कार्य सोडणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला बजावून सांगतो की हजारो तरुण स्वयंसेवक तयार करून मी तुमचे कामाठीपुऱ्यातून उच्चाटन करील. म्हणजे आणि त्या प्रसंगी त्यांनी द्रौपदीचे दुर्योधनाला दिलेले उत्तर पण सांगितलं होतं. जर मला तिने आयुष्यक्रम कंठता येत नसेल तर मला ऐश्वर्य नको, राजवाड्यापेक्षा कष्टमय वनवास मला अधिक प्रिय. यात त्यांनी दलित वंचित वर्गाच्या तसेच समस्त जीवन वाळवून टाकले होते त्यांच्याविषयी भाष्य केलेले आणि स्त्री म्हणजे दलितातील दलित असं त्यांनी म्हटलं होतं. आणि तिच्या उन्नतीसाठी स्वतःच्या मंत्रिपदावर पण पाणी सोडलं होतं. ते म्हणतात की समाजाच्या प्रगतीसाठी प्रगतीचे मोजमाप त्या विशिष्ट समाजातील स्त्रीच्या प्रगतीवरून ठरते. आणि त्यांचं हे कार्य आपल्याला मनुस्मृती दहन ते हिंदू कोडविल याच्यातून दिसतं. हे छोटस सांगितलं मी, ते पण पूर्ण पुस्तक त्यांच्याविषयी छापून आलं होतं. आणि दुसरं चित्रपटाविषयी सांगतो मी. 2 चित्रपट मला खूप आवडले. एक डार्केस्ट आवर म्हणून हॉलिवूडचा आहे, विस्टन चर्चिलचा, आणि दुसरा आपला गांधी. म्हणजे आता हॉलिवूडचाच आहे तो पण, ऑस्कर पुरस्कार जिंकलेला. त्यात तर डार्केस्ट आवर्स मध्ये इतकी इंटरेस्टिंग म्हणजे माहिती मिळते की आपल्याला चर्चिल कसे होते असं पूर्ण जिवंत रूप त्यांचं मिळतं. जेव्हा जर्मनीने आक्रमण केलं होतं इंग्लंडवर किंवा त्यांच्या ज्या मित्र राष्ट्रांवर, त्यावेळी इंग्लंड हारण्याच्या याच्यात आला होता, म्हणजे युद्ध हारत आला होता आणि चेंबरलिन त्यामुळे अलोकप्रिय ठरत होता. तर चेंबरलिनला दुसरं कोणीतरी शोधायचं होतं, तर त्याने त्यांचा एक जवळचा कुठला तरी मित्र
सादर केला होता, पण तिथल्या राजाला ते आवडलं नाही. तर राजाने चर्चिलला पुढे केलं आणि चर्चिल म्हणजे विसरभोळा होता, असेच बोलण्यात अडखळत होता. हे पण त्या चित्रपटातून मला पहिल्यांदाच माहीत झालं की की डिटेलमध्ये त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि चर्चिलचं पहिलं भाषण म्हणजे त्याला बोलता येत नसलं तरी पण त्याने पहिलं भाषण केलं होतं. ते त्याचं भाषण हे जगातल्या सर्वोत्तम भाषणांपैकी एक मानलं जातं मॅडम. तर त्याने त्याला वॉर वॉर प्राईम मिनिस्टर म्हणून त्याची घोषणा झाली होती. तर त्यानंतर त्याने त्याचे निर्णय विविध सैन्याचे कुठे पाठवायचं, कसं ठेवायचं ह्याविषयीचे निर्णय दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर तो किती पिदाळा होता आणि त्याचं वागणं हे सगळं त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याची वृत्ती म्हणजे भांडखोर वृत्ती होती. तो कुणाच्या बापाला भीत नव्हता हे पण दाखवलेलं आहे. आणि त्यात एक प्रसंग दाखवला होता की काहीतरी त्याची कार का काय बिघाड होतो वाटतं. तर तो नंतर ट्रेन मधून जातो. तो प्राईम मिनिस्टर असतो पण तो ट्रेन मधून जातो. त्याला त्याचा म्हणजे काही गर्व नसतो, मी प्राईम मिनिस्टर आहे. आणि सर्वसाधारण लोकात बसून जातो. लोक त्याला मग ओळखतात, अरे हा तर प्राईम मिनिस्टर आहे. मग सर्वजण उभं राहून त्याला अभिवादन करतात. आणि त्या तत्कालीन पुन्हा जे अंडरग्राऊंड त्यांचे जे ऑफिसेस होते ते दाखवलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या अंतर्गत राजकारण क्लेमेंट ॲटलीचं, चेंबरलिनचं, चर्चिलचं सर्वांचं राजकारण दाखवलेलं आहे. आणि चर्चिलचे राजपरिवारासोबतचे संबंध इतक्या जवळचे होते हे पण दाखवलेलं आहे मॅडम. थँक्यू मधुसूदन. अगदी बरोबर आहे. म्हणजे सिनेमामधून असेल किंवा तू वर्णन केल्याप्रमाणे पुस्तकामधून असेल, एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या काळामधल्या राजकीय घडामोडींचा आपल्याला अंदाज येण्यासाठी ही साधनं अतिशय उपयोगी पडत असतात. त्यामुळे मगाशी जसं धोनीचं म्हणलं तसंच हे चर्चिलच्या सिनेमाच्या बाबतीमध्ये आणि डार्केस्ट आवर हा तर खूपच सुप्रसिद्धच सिनेमा आहे आणि ज्या घडामोडी आहेत महायुद्धकालीन त्यांचाही भरपूर अभ्यास झालेला आहे वेगवेगळ्या काळामध्ये. पण तरी सुद्धा एखाद्या अशा ऐतिहासिक घडामोडीचं कथन आता 21व्या शतकामध्ये एखाद्या सिनेमा काढणाऱ्या डिरेक्टरला, प्रोड्युसरला करावंसं वाटतं आणि ते जनता सुद्धा इतकं डोक्यावरती घेऊ शकते. ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे की आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जर एखादा जुना स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दलचा किंवा महायुद्धाबद्दलचा सिनेमा आला तर कदाचित आपल्याला वाटेल की नाही, आम्हाला त्याच्यापेक्षा लव्ह स्टोरी बघायची किंवा आम्हाला त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी बघायचंय, सायन्स फिक्शन बघायचंय, क्राईम थ्रिलर बघायचंय. पण असा सहजासहजी लोकांना आवडणार नाही असा विषय घेऊन त्याच्यावरती सिनेमा काढून तो एवढा पॉप्युलर करणं, ही सुद्धा एक तत्कालीन म्हणजे 21व्या शतकातल्या आत्ताच्या समाजाबद्दल भाष्य करणारी गोष्ट आहे. बोल मधुसूदन. हा कृष्णा करून मला आताच कळालं की ते जे भूमिगत कार्यालय होतं ते आता वस्तू संग्रहालय म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे ते इतकं आपल्याला म्हणजे खूपच छान सिनेमा आहे तो. म्हणजे थोडा सुद्धा आपल्याला इकडे तिकडे देत नाही. खरंय. म्हणजे अशी ग्रिप घेणारं, अशी मनाची पकड घेणारं ही कथनाची जी शैली आहे ती सुद्धा इतिहासाच्या दृष्टीने आपल्या महत्वाची आहे. की इतिहास आपण जेव्हा लिहितो, सादर करतो, सांगतो तेव्हा आपले जे श्रोते आहेत, ऑडियन्स आहे, वाचक आहे, त्यांची पकड घेता येणं हा सुद्धा एक महत्वाचा शैलीचा भाग आहे. ती नेहमी तितकी पकड घेणारी किंवा आकर्षक, चित्तथरारक नसेल सुद्धा, पण कधी कधी ती असली तर मदत होते आपली, आपल्याला जे म्हणणं आहे ते समाजापर्यंत किंवा आपल्या श्रोत्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डेफिनेटली त्यांनी मदत होते. व्यक्तींचा इतिहास, युद्धाचा इतिहास म्हणजे मिलिटरी हिस्ट्री, इंडिव्हिज्युअल हिस्ट्री, सायको हिस्ट्री, डिप्लोमॅटिक हिस्ट्री, आपल्याकडे पूर्वी पेपर होता डिप्लोमॅटिक हिस्ट्री ऑफ मॉडर्न युरोप म्हणून. तर असे वेगवेगळे इतिहासाकडे पाहण्याचे जे अप्रोचेस आहेत त्या सगळ्यांच्या दृष्टीने ही पुस्तकं डेफिनेटली आणि सिनेमे महत्वाचे आहेत. त्यामुळे थँक्यू मधुसूदन, तुला थँक्स परत. अजून सौरभ, पूजा, काहीतरी आयुष्यात वाचलं असेल ना?
मॅम मी रिसेंटली युगांत म्हणून वाचलंय, ते असं इरावती कर्व्यांचं. इतिहासाशी रिलेटेड. नाही, विनोद गायकवाडांचं. बर, युगांत तर ना? हो, युगांत. युगांत युगांत हा युगांत. हा, सांग. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण त्या कुळ कुठून चालू झालं होतं एकदम डीप डीप डिटेल्स दिलेत त्याच्यामध्ये पूर्ण. तर ते वाचण्यासाठी पण फार इंटरेस्टिंग आहे. त्याचं पुस्तक एकदा वाचायला घेतलं की खाली ठेवूच वाटत नाही. म्हणजे छान दिलेलं त्यांनी. भीष्मांचा जन्म वगैरे कसा झाला, किंवा आधी आई कोण होती, किंवा त्यांचं कसं स्वर्गातून कसे खाली वगैरे. आता ते असं थोडंसं विचित्र वाटतं ऐकायला. आणि मूळ महाभारत जर वाचलं तर त्याच्यामध्ये थोडंफार वेगळंच दिलेलं आहे. तर असं आहे त्याच्यामध्ये. तुला काय आवडलं त्याच्यामधलं, किंवा काय लक्षात राहिलं खास करून? मॅम मला ते भीष्मांचं कॅरेक्टर जे होतं ना, ते फार असं एकदम असं खूप भावलं म्हणाला, की किती किती पराक्रमी माणूस होता हा. देवव्रत त्यांचं नाव, मूळ नाव त्यांचं देवव्रत होतं. तर त्यांनी किती पराक्रम केले, किती काय काय त्याग केले. ते मला त्यांचंच कॅरेक्टर मला खूप जास्त आवडलं. त्याच्यानंतर कर्णाचं पण म्हणजे ज्यांना मुळापासूनच काही माहित नव्हतं त्यांनी दुसऱ्यांसाठी इतकं केलं की जे स्वतः पाहिजे होतं, म्हणजे स्वतःला राजा, त्यांचं स्वतःच होतं सगळं, तरी त्यांना आधीपासून काहीच माहित नव्हतं की हे माझं आहे म्हणून. आणि त्यांनी सगळं दुसऱ्यांसाठी एकदम असं त्याग करून दिला की कर्णाचं मित्रप्रेम सगळ्यांनाच माहितीये. आणि भीष्मांचं म्हणजे सगळं कुटुंब, त्यांचं भाऊ, त्यांचे पुतणे वगैरे दिले त्याच्यामध्ये. फार छान आहे, वाचायला पाहिजे सगळ्यांनी. तर ही ऐतिहासिक, आता जसं पूजा तू म्हणालीस की काही गोष्टी आपल्याला विश्वास ठेवायला अवघड वाटतात, की काही चमत्कार असतील, किंवा इतके हजार वर्ष अमुक अमुक माणूस जगला असे उल्लेख असतील, किंवा शाप मिळाला, औषध मिळाला, ब्रह्मास्त्र वापरलं वगैरे. पण तो मिथकांचा, दंतकथांचा भाग जरी बाजूला ठेवला तरी एक माणूस दुसऱ्या माणसाशी कसं वागू शकतो, कसं वागायला हवं, त्याचे आदर्श काय असतात, किंवा एखाद्या गोष्टीचा अन्वय अर्थ आपण प्राचीन ग्रंथांमध्ये कसा लावलेला, एखाद्या वागण्याचा अन्वय अर्थ प्राचीन ग्रंथांमध्ये कसा लावलेला असतो. अशा अनेक गोष्टींसाठी ही ऐतिहासिक कादंबऱ्या असतील, ऐतिहासिक कथनं असतील, रिटेलिंग म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, त्याचं कथन झालेलं असतं. हे पण आपल्या दृष्टीने महत्वाचे असतात. कारण एखादी गोष्ट जेव्हा समाजामध्ये खूप पॉप्युलर होत असते, समाजामध्ये खूप लोकप्रिय होत असते, तेव्हाच त्या गोष्टीची अनेक कथनं आपल्याला समोर येतात. ती वेगवेगळी कथनं आपण मूळ गोष्टीशी, जसं तू म्हणलीस की मूळ महाभारतामध्ये वेगळं आहे, पण या गोष्टीमध्ये आणखीन वेगळं आहे. तर मुळापासून आणखीन वेगळी जाणारी पण ही कथनं ललित साहित्याच्या दृष्टीने इंटरेस्टिंग असतात. आणि इतिहासाच्या दृष्टीने काय इंटरेस्टिंग, तर असे अनेक अर्थ, अन्वयार्थ लोक लावतायत, इतपत हा ग्रंथ पॉप्युलर आहे, हे आपण त्याच्यावरून समजून घेऊ शकतो म्हणून. हो मॅम, मूळ महाभारतामध्ये सगळं कल त्यांचा युद्ध कसं चालू होतं त्याच्यामध्ये दाखवलंय. आणि परत पण ह्याच्यामध्ये ना त्यांनी मूळ कुठून, त्यांचं कुल कुठून चालू झालं ना, आणि ते कसं कसं पुढे होत गेलं, वाढत गेलं, किंवा कोण कसं, कोणाचा मृत्यू कसा झाला, एकदम असं एकदम गूढ आहे असं त्याच्यामध्ये. खूप फार 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 इंटरेस्टिंग होत जातं पुढे पुढे. म्हणजे महाभारताचा मूळच कल असा आहे की युद्धाकडे कशी वाटचाल होते, पण ह्याच्यामध्ये तसं नाहीये. म्हणजे फोकस बदलून टाकणारं असं हे कदाचित पुनर्कथन आहे. महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे की मूळची जय नावाची स्टोरी आहे, ती 2 पार्टांमध्ये झालेली भांडणं जमिनीवरून, आणि त्याच्यामध्ये एका पार्टीचा झालेला विजय, अशा स्वरूपाचं आहे. त्यामुळे ते त्या युद्धाला फोकसमध्ये ठेवून, त्याला केंद्रस्थानी ठेवून केलेलं कथन मूळ महाभारतात दिसतं. वेराज हे तू म्हणतेस त्यानुसार अमुक एक कुळ किंवा कुटुंब, त्या कुटुंबाची फॅमिली हिस्ट्री, जसं मगाशी इंग्लिशमध्ये बोलताना आपण उल्लेख केला, तसं फॅमिली हिस्ट्रीशी कदाचित याचा जास्ती फोकस आपण केंद्रस्थानी फॅमिली हिस्ट्रीला ठेवून
कुटुंबाच्या इतिहासाला केंद्रस्थानी ठेवून हे लिहिलेली ललित रचना आहे असं म्हणू शकतो. ललित कथन आणि इतिहास हे अर्थातच वेगळे वेगळे असतात. ललित कथन हे इतिहासाचा आधार घेऊन कधी कधी किंवा अनेकदा लिहिलेलं असतं, पण तो इतिहास नसतो हेही आपल्याला माहितीच आहे. पण तरी सुद्धा आपण तो वाचतो याचं कारण असं की मगाशी तू जसं म्हणलीस की पुस्तक हातात घेतलं की ठेवावंच वाटत नाही खाली. तर जे पकड घेणं आहे, मगाशी सुद्धा आता मधुसूदनने सांगितलेला चर्चिलचा सिनेमा की एवढा इंटरेस्टिंग वाटतो की आपल्याला हे माहिती आहे की चर्चिलचं हे काही प्राथमिक साधन नाही आहे डार्केस्ट आवर हा सिनेमा बघणं म्हणजे, पण प्राथमिक साधनांवर आधारलेलं हे दुय्यम साधन असेल, ललित साहित्य कृती असेल, एखादी कलाकृती असेल सिनेमा किंवा पुस्तकासारखी, तरी त्याला सुद्धा एक इतिहासाच्या दृष्टीने महत्व असतं हे आपण लक्षात ठेवतो. थँक्यू कुशल. बोला बाकी. सौरभ. काही पुस्तक वाचलं का रिसेंटली? रेवणनाथ. सौरभ आणि रेवणनाथ काही पुस्तक वाचलंय का? वेब सिरीज बघितली का इतिहासाशी संबंधित? MPSC मधनं डोके बाहेर काढा. अजय, वैशाली. हा मॅम, बघितलं होतं पण सध्या तर काही आठवत नाहीये डोक्यामध्ये. असं कसं रे? बघितलं ना, आठवतच नाही. खूप काय बघितलं होतं. शिवाजी महाराजांचा एक पिक्चर बघितला होता, सिनेमा बघितला होता. त्याच्यामध्ये पण शिवाजी महाराजांचे ते जे कृत्य होते, त्यांनी गड किल्ले कसे जिंकले आणि त्याच्यानंतर त्यांची राजनीती कशी होती, त्यांनी गड जिंकायला जात्या वेळेस प्रत्येकाला दिग्दर्शक कोण होता, नट कोण होता, सिनेमाची कंपनी काय होती, भाषा कुठली होती? भाषा मॅडम मराठी आणि हिंदी दोन्ही पण मिक्स होती. प्रेझेंटेशनचा काहीतरी पिक्चर होता, जवळपास 3-4 वर्षापूर्वी बघितला होता मॅडम. काय टी सिरीजचा काहीतरी पिक्चर होता, तो 3-4 वर्षाखाली बघितला होता. त्यात काय थोडं काय आठवत नाही, पण ते बघितला होता. आणि त्याच्यानंतर आपलं एक सिरियल बघितलं होतं चंद्रगुप्त मौर्यांचं. त्याच्यामध्ये अमात्यांनी जे आहे ना सागर प्रेझेंटेशनचं, तर त्यामध्ये अमात्यानं चंद्रगुप्त मौर्याला शिक्षा कशी दिली. चंद्रगुप्त मौर्य आधी एक साधारण मुलगा होता जो की दिसायला छान नव्हता आणि कशा पद्धतीमध्ये नव्हता. त्याला वडील पण नव्हते. त्याची आई जी होती मुरा, तिने त्याचा सांभाळ वगैरे केला. त्याच्यानंतर मग थोडस जो जुलमी राजा होता धनानंद, त्या धनानंदच्या जुलमी कृतीला त्याने कसं प्रत्युत्तर दिलं आणि धनानंद नाश कसा केला म्हणजे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर अमात्याने चंद्रगुप्त मौर्याला शिक्षा कशी दिली आणि जे त्याच्यासोबत जे मुलं होते ते मुलं चंद्रगुप्त मौर्याला खूप शिकवायचे, पण त्याला छळ करायचे, त्याला शिक्षा ग्रहण करू द्यायचे नाही. मेन म्हणजे ते धनानंदच्या राजे परिवारातले मुलं होते, त्यामुळे ते आपलं चंद्रगुप्त मौर्याला व्यवस्थित पाहायचे नाही. दृष्टीमध्ये पाण्याचा चंद्रगुप्त मौर्य पाण्याच्या दृष्टीने वेगळा होता, तर ते दाखवलेलं आहे. त्यानंतर अर्थशास्त्र जे लिहिलेलं आहे आपलं कौटिल्याने जे लिहिलेलं आहे ना अर्थशास्त्र ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर राजसत्ता विस्तार कसा चालवावा आणि त्याच्यानंतर शिक्षेला एखाद्या व्यक्तीने शिक्षा केली असेल तर प्रत्येक शिक्षेला वेगवेगळी शिक्षा कायदे, जर चुकी केली असेल तर प्रत्येक शिक्षा वेगवेगळी कशी द्यायची त्याबद्दल पण त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि चंद्रगुप्त मौर्य यांचं शिक्षण वगैरे ते दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, थँक्यू. मॅम. बोला, आता कोण राहिलं? वैशाली आणि रेवणनाथ. आहेत का जागेवरती? वैशाली. बोला. म्हणजे मी आता सध्या तर काही वाचत नाहीये, पण लहानपणापासून एक तरी पुस्तक वाचलं असेल ना?
पण मला असं वाटतं की मी ती एक सिरियल पाहते, म्हणजे आता बंद आहे सध्या, तरी पण मला त्यातलं काही आवडलं होतं. ते आंबेडकरांची सिरियल, ती स्टार प्रवाहावरती लागते बघा. हा. मग मला त्यातलं ना आंबेडकरांचं लहानपण मी बघितले, पण आता सध्या मी ती बंद केली बघायची. कारण ते लहानपणाच एवढं आवडलं ना मला. त्यातला मला एक सीन लय आवडला होता, ते नाही का त्यांच्या अक्काचं लग्न असतं बघा. आणि तर ती त्यांच्या अक्काच्या लग्नासाठी नवीन साडी घेण्यासाठी जातात. आणि ते अक्का आणि ते म्हणजे त्यांच्या आजी नाही आत्या असतात ते बाहेरूनच त्या दुकानदाराला दाखवतात की ही पिवळ्या कलरची साडी मला खूप आवडली असं म्हणतात. तर ती दुकानदार काय करतो की ती साडी घेतो आणि अशी एकदम खाली टाकून देतो. मग हे आंबेडकर बघतात. तर ती काय म्हणते, आंबेडकर तिथं जातात आणि म्हणतात की माझ्या आक्कीचं लग्न आहे आणि तुम्ही अशी साडी कशी खाली टाकून दिली? माझ्या आक्कीला काय हक्क नाही का नवीन साडी घालण्याचा? तर त्यावेळेस ते दुकानदार काय म्हणतात त्यांना की तू खालच्या जातीचा आहेस आणि तुला असं म्हणतात. त्यावेळेस त्यांची जाते आणि त्यावेळेस आंबेडकर त्यांच्या आत्याला एक प्रश्न विचारतात की असं कोणी सांगितलंय की म्हणजे वरच्या जातीवाल्यांनी नवीन कपडे घालायची, खालच्या जातीवाल्यांनी नवीन कपडे नाही घालायची, अशी जुनी कपडे घालायची किंवा त्यांची आत्या काय म्हणते त्यांना की असेल असं कुठल्या तरी एखाद्या पुस्तकामध्ये लिहिलेलं, मला नाही माहित असं ते म्हणतात. त्यावेळेस आंबेडकरांना एवढा राग येतो आणि त्यावेळेस ते म्हणतात की मला हे वाक्य लय आवडलं माहितीये का, ज्यावेळेस मी मोठं होईल ना त्यावेळेस मी असं पुस्तक लिहीन की त्याच्यामध्ये असा कोणताच भेदभाव केलेला नसेल. ही म्हणजे सिरीज आहे मॅडम, ती वेब सिरीज नाहीये. स्टार प्रवाहावरती आता सध्या पण चालू आहे ती. आंबेडकर काहीतरी बुद्धांचा म्हणजे धर्म स्वीकारतात हे काहीतरी सीन चालू आहे. तर मी म्हणजे एवढ्या तुला या ऐतिहासिक सिरीज मधनं प्रेरणा मिळाली असं म्हणता येईल का? हो 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 मॅडम. म्हणजे इतिहासाचं हे कार्य असतं असं आपण सुरुवातीला शिकलो की इतिहास हा प्रेरक असू शकतो. मग अशी जसं इंग्लिशमध्ये जयश्रीने आपल्याला उदाहरण दिलं की अमेरिकेमधल्या काळ्या लोकांच्या बद्दलचं त्यांनी पुस्तक वाचलं आणि काळ्या लोकांमधले जे आहे गे आणि क्वेअर लोक होते त्यांनी आपल्या आपल्या पुस्तक नाही त्यांनी सिरीजच बघितली सांगितलं की आपल्या आपल्या समुदायाबद्दल बाकीच्या समाजाला किती जरी द्वेष वाटत असेल, ते आपल्याला घिणवत असतील तरी सुद्धा आपण त्याच्यामधनच मार्ग काढायचा आणि लढत राहायचं. हा जो एक प्रेरक असा विचार आणि कसं लढलो याची थोडीशी नोंद ठेवायची, हा जो एक प्रेरक विचार त्या अमेरिकन कृष्णवर्णीय लोकांच्या संदर्भात त्यांनी सांगितला, तसंच आपल्याला या सिरीजच्या बाबतीतही म्हणता येईल. आणि थोडीशी ऍडिशनल माहिती वैशाली अशी की डॉक्टर आंबेडकरांवरची जी सिरियल आहे ती दशमी क्रिएशन्स म्हणजे वैभव छाया म्हणून कवी आणि दलित कार्यकर्ते आहेत, आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत, त्यांचं त्याच्यामध्ये मोठं काम आहे. हरी नडके सरांचं मला वाटतं त्याची पटकथा आहे. म्हणजे एका अर्थाने हे इतिहासाच्या कथनाच्या माध्यमामधून दिलेलं प्रत्युत्तर आहे. तुम्हाला इतिहास नाही, तुमचे नेते चांगले नव्हते, तुमचे नेते हे फक्त दलितांचे नेते होते, असं जे सांगितलं गेलेलं आहे त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ऐतिहासिक कथनामध्ये, म्हणजे भले ते वेब सिरीज असो, त्यांनी पुस्तकं काही नरके सरांनी तर भरपूरच पुस्तकंही लिहिलेली आहे, पण ही 100 पुस्तकांनी जे काम होणार नाही ते एका सिरीज मधल्या एपिसोडने किंवा एखाद्या डायलॉगने होऊ शकतं, चित्राने होऊ शकतं, कार्टूनने होऊ शकतं असं आपण म्हणतो. तसं हे ती जी प्रेरणा आहे की भले आज कुठल्या तरी पुस्तकाने मला विषमता माझी जस्टिफाय केली असेल, ती योग्य असं सांगितलं असेल, मी पुढे जाऊन असं पुस्तक लिहीन की ज्या पुस्तकाने असल्या सगळ्या विषमतेला मी तोडून टाकेन. तर हा प्रेरणादायी विचार सांगणं हे सुद्धा एक इतिहासाचं फंक्शन कार्य असतं. त्यामुळे इतिहास हा, आपण मागे शब्द वापरला होता इंग्लिशमध्ये थेरपी, इतिहास हा एखाद्या उपचार पद्धतीसारखा असतो की आपला हातपाय मोडला की आपण प्लास्टर घालतो, आपल्याला ताप आला की आपण औषध घेतो. तसं इतिहास हा या मानसिक तापांना, व्यापाला, संतापाला एक प्रकारचं औषध आपल्याला देत असतो की भले तुमच्या भूतकाळामध्ये अशा अशा वाईट वाईट गोष्टी घडल्या असतील,
लोकांनी वाईट वागवलं असेल, पण त्यामधून बाहेर पडण्याचा हा एक मार्ग आहे. अशा दृष्टीने इतिहासाचं कथन हे आपल्याला उपयोगी पडू शकतं. त्यामुळे हिस्ट्री ऑफ थेरपी हा सुद्धा महत्वाचा विचार आणि विषय आहे. इथे आपण आज थांबूया. मला वाटतं सगळ्यांनी आपापली वाचलेली पुस्तकं किंवा आपापले पाहिलेले सिरीज, मनात आलेले विचार, आवडलेल्या गोष्टी या सांगितल्या. राहिलोय मॅडम. तू राहिला? अरे सॉरी सॉरी सॉरी. बोला बोला बोला. ते मला आधी आठवत नव्हतं पुस्तकाचं नाव, पाहिलं जाऊन मग आता म्हणलं बोलावं. म्हणून तुझं नाव आणि घेतलं. हा तुझं नाव घेतलं होतं पण तू काहीच बोलला नाही. हा बोला. व्हिक्टर फ्रँकल यांचं अर्थाच्या शोधात आणि मी अल्बर्ट एलिस चे 2 पुस्तक वाचले होते. तर अल्बर्ट एलिस यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं होतं. विक्टर कोण रे म्हणणार? व्हिक्टर फ्रँकल. बर. तर ते अल्बर्ट एलिस यांनी ते काहीतरी सायकोलॉजीचे हे होते, म्हणजे डॉक्टर जसं. तर त्यांनी त्याच्यावर त्यांचं लिहिलं होतं. त्यापेक्षा मला ते अर्थाच्या शोधात जास्त आवडलं होतं. त्याच्या अगोदर मला असं वाटायचं का आनंद हा आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे, नाही का. तर त्यांनी म्हणजे जीवनात आनंद हा सगळ्यात महत्वाचा आहे. तर त्यांच्या पुस्तकावरून माझ्या मत बदललं का आयुष्याला अर्थ असणं हे आयुष्यात सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांनी म्हणजे काहीतरी टार्गेट पाहिजे माणसाला, असं त्यांनी त्या पुस्तकावरून सांगितलं होतं. एक्सलंट रेवणनाथ. एकदम एका शब्दात तू त्याची सगळी समरीच सांगितलीस की माणसाचं जगण्याचं ध्येय काय असायला हवं. आनंद मिळणं की ज्याचं सार्थक झालं, अर्थपूर्ण काहीतरी जगलाय असं म्हटलं पाहिजे, असं जगणं. तर अल्बर्ट एलिस यांची जी एकूण थेरपी आहे, उपचार पद्धती आहे, विचार करण्याची पद्धत आहे, ती आपल्याला अर्थपूर्ण जगण्याचा संदेश देते. हे त्यांच्या आत्मकथनामधलं सार तू सांगितलंस. थँक्यू रेमंड. अजून काही बोलत होतास का? मॅडम, ती अर्थाच्या शोधात इतकं छोटं पुस्तक होतं, पण एवढ्या पुस्तकाने माझे पूर्ण विचारच बदलवले. म्हणजे माझी एक वेगळी स्ट्रॅटेजी होती का आनंद पाहिजे आयुष्यात आणि त्यांचा अर्थ पाहिजे असं होतं. जसं नाही का, एखादा शेती विकून काहीतरी घरबिर विकून आनंद मिळू शकतो, त्याच्या जीवनाला काही अर्थच नाही राहत ना त्यावेळेस. तसं त्यामुळे अर्थ जास्त महत्वाचा आहे आनंदापेक्षा, असं माझं मत बदललं तिथून पुढं. ग्रेट, भारी. म्हणजे ऐतिहासिक कथन असेल, एखादं हे आत्मकथन असेल, ते आपल्या विचारामध्ये सुद्धा बदल घडवून आणतंय. म्हणजे इतिहासाचं हे पण एक कार्य आहे की ते आपल्याला कसा विचार करावा यासाठी प्रेरणा देतं, आपल्याला दिशा देतो इतिहास. की आधी मला XYZ वाटत होता, आता मला ABC वाटतंय. ही एक वेगळी बदललेली दिशा की तू त्या ऐतिहासिक कथनाला त्याचं श्रेय देऊ शकतोस. डेफिनेटली हा पण इतिहासाचा एक महत्वाचा उपयोग असतो, त्याचं कार्य असतं की आपल्या विचारांना इतिहास हा दिशा देत असतो. एक्सलंट. अजून कोणाला काही म्हणायचंय, सांगायचंय की थांबूयात आज इथे? Ma'am, one question. Yes, please. Ma'am, you are talking about that assignment, no? Where we have to work collectively. Ma'am, am I audible? Yes, but not clear. The words are fuzzy. Yes, ma'am. It's raining outside, so there is a network problem. Yeah. Ah. So I was saying that you told us about the assignment, right? Where we have to work collectively. So how are we going to do that? Can you please explain? And what are we supposed to do exactly? Yes. It's not collective work. It is going to be working in your own places, in your own houses, in your own locations. But the theme can be a common theme. That is my idea. Like the way, for example, I showed you Sharmila's work, that the book that I shared yesterday. The theme is common. Theme is of food. But somebody interviews their own grandmother. Somebody goes and reads a book. Somebody is talking about autobiographies. You are working in different directions. That's why I use the word centripetal. You have a center and you have petals that are branching out in different trajectories, in different directions. That was my idea. That you could perhaps all of you together think of a theme
themes that I just discussed with the Marathi medium students were family, society, utopia, food, weddings, education, anything really, jokes, sense of humor, that is. It can be anything that you agree upon. And then people will work around keeping that theme in your mind. People will work around on in their own specializations. Is that doable, Kshitij? Does that sound plausible, tractable? Yes, ma'am. It does sound plausible. One another question, ma'am. Like, let's see, we are working on food history. Okay. And like in Nagpur, we have the this lambi roti or matka roti that we call. So if I have to like find out the history about it, so how am I gonna do it? Like, because in my family we don't make it; we order it from outside. So how are we going? So if I want to find it, the history behind it, so how can I do that? You probably will need to speak with people over the phone. In the pandemic situation, maybe you may not be able to go and interview people, but you can call them up and ask them about how the recipe has come down to that particular shopkeeper, or whether it is some senior lady in the family who has given it to the shopkeeper who's her grandson or some such thing. Or since how many generations has that particular halwai being producing those lambi rotis, or since when has this making of lambi rotis been outsourced to a shop kind of a business, because there are people who make them at home and there are people who order them from outside. So you could perhaps interview people and then you could say that this is one of the trajectories of lambi roti. There are families where people still make them, and there are families where you can and you do order them, and that has become a tradition. So you could talk about reformulation of tradition. So lambi roti stays in the tradition, but you order it from outside. So it could be like that. Does that sound plausible, Kshitij? Yeah, ma'am, I can do it. Like, it is possible because I just conducted a few interviews with my family. I've told you about it, right? The family planning, like how my mom house is done. So yeah, it is plausible. We can do it, but of course we will have to discuss it. I will have to discuss it with my classmates. Yes. Okay, ma'am. Yeah. Thank you. Welcome. Also, Kshitij, if you are here, and I can see Jayashree and Snigdha also here, but I don't know, and Krishna also here. I mentioned in the Marathi medium, Madhusudan sangte ha, ek minute. I also discussed in the Marathi medium class that there is going to be very soon an announcement about 2 research grants being awarded to our students. These research grants are for excellent research proposals to be submitted. The final research work is to be submitted by the year end, and the research proposal will most likely be is to be submitted in August, and this is going to be they will have themes that they will put forth in the proposal. But I thought that if you start working on a good research proposal, it can be kind of customized to suit whichever theme they declare, and you could compete. All of you guys, of course, could compete for this research grant. It's not a big amount, but yes, it's going to be 10,000 rupee grant for a student who is doing good work. So the proposal is to be written very carefully. The award is to be, the research grant is to be given on the basis of the proposal, and then what is expected is the student submits the research work by year end, and in January you are supposed to give a presentation based on your research work that you have done, finished in December. So you could slowly, gradually make beginnings towards that as well. But the formal announcement will come sometime in the next week, I guess. But I am kind of privy to the information. That's why I shared it with you. You can think along these lines.
मधुसूदन विचारतोय की कशाविषयी चर्चा करायची आहे. तर चर्चा अशा विषयी करायची आहे की जसं शर्मिला रेगे मॅडमचं पुस्तक मी काल तुम्हाला शेअर केलं की ज्यामध्ये फूड हा एक अन्न हा एक मध्यवर्ती कल्पना गृहीत धरून अन्न आणि सत्ता संबंध असतील, अन्न आणि नाते संबंध असतील, अन्न आणि पितृसत्ता असेल, अन्न आणि राजकारण असेल, अन्न आणि अर्थकारण असेल, अन्न आणि अपमान आणि सन्मानाच्या संकल्पना असतील, अशा अनेक गोष्टींभोवती आपल्याला ते काल अन्नाविषयीची जे लिखाण होतं ते त्या पुस्तकामध्ये एकत्रित पद्धतीने पाहायला मिळालं. तुम्ही एकदा ते पुस्तक पुन्हा पहा, ज्याच्यामध्ये विशेषतः दुसरा भाग जिथे लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले की तुमच्या घरामधल्या रेसिपीज काय होत्या हे विचारून मग त्या अनुषंगाने त्याला काही एक थिओरिटिकल सैद्धांतिक अशी बैठक रेगे मॅडमने दिलेली. तर फूड हाच विषय असायला हवा असं नाही, दुसऱ्या कुठल्याही विषयावरती तुम्ही सगळ्यांनी आपापलाच रिसर्च करायचा, पण त्यातली एक सेंट्रल थीम आपल्याला घेता येईल का? जर घेता आली तर आपल्याला त्याचं असं छान काहीतरी पुस्तक तयार करता येईल, रिसर्च प्रोजेक्ट करता येईल. म्हणून मी म्हणलं की तुम्ही ग्रुपवर चर्चा करा की सगळे मिळून आपण कुठल्या एका थीमच्या भोवताली काम करू. भोवताली अशासाठी म्हणते की सगळ्यांनी एका प्रोजेक्टवर काम करायचं नाही, कारण एक आहे बार्शीमध्ये, दुसरा आहे दौंडमध्ये, तिसरा आहे गडचिरोलीमध्ये. हा, त्यामुळे सगळ्यांचं काम एक नसेल, फक्त त्याची केंद्रवर्ती कल्पना एक असेल. जसं या पुस्तकात आपण बघितलं की अन्न ही केंद्रवर्ती कल्पना आहे, तसं तुम्हाला वाटलं तर कुटुंब, शिक्षण, अशा अनेक मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मनोरंजन ही एक थीम असू शकते, एंटरटेनमेंट, आठवणी, स्मृती, मेमरीज ही एक थीम असू शकते. असं तुम्ही ठरवा तुमच्या सगळ्यांच्या मताने आणि त्याच्यावरती अप्रोचेस टू हिस्ट्रीचं एक एक टर्म पेपर तुम्ही प्रत्येकाने आपापला करायचा आणि मग जर ते छान झालं तर मग आपल्याला त्याचं पुस्तक तयार करता येईल, त्याचं काहीतरी पुढे दीर्घकालीन काम त्याच्यामधनं उभं करता येईल असं मी तुम्हाला म्हणतो. आलं का लक्षात मधुसूदन आणि इतर सगळ्यांना? लक्षात आलं का? ओके. तर हे तुमच्या इन्फॉर्मल ग्रुपवरती ठरवा आणि मला पुढच्या बुधवारपर्यंत सांगा की बाबा आम्ही ही थीम विचारात घेतोय किंवा 3-4 थीम्स तुम्ही फायनल काय म्हणूया शॉर्टलिस्ट करा, मग आपण वर्गामध्ये चर्चा करून त्यातली एखादी थीम फायनल करूया, असं करताय. ओके. Yes, ma'am. One more thing. Can you send few examples on how to write a research proposal on the group? Yes. I'll send it. It comes with the announcement only, the formal announcement which will come next week. It comes with that. But I'll also send you. See, you've learned it last semester. Remember the circular figure that I had given you in the assignment, huh? Formulation of research problem and all those things. Remember the blue figure? Yes, ma'am. Yes, ma'am. But they, like I know the basic structure, but there is a proper way to write, no? So there is a proper language. We can't just write it very formally. No, sorry, informally. And we have to be very, very formal when we write. So just like if I get a few examples, so it will really help. Okay, I'll send a couple of research proposals that I have submitted somewhere and they have been awarded research grants perhaps. So if I dig them up, I'll send them. Just pester me a couple of times. I tend to, with all the other stuff that goes on, I may forget. Just pester me and I will send it. Okay? Yes, Krishna? मॅम, संशोधन प्रस्ताव आणि ॲब्स्ट्रॅक्ट दोन्ही एकच असतं का की वेगवेगळं असतं? नाही, ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे तेच आडवं नॅरेटिव्ह मध्ये आपण लिहितो की मी या संशोधन निबंधामध्ये किंवा संशोधन प्रकल्पामध्ये काय करणार आहे असं. आणि प्रस्ताव हा जरा जास्ती आता क्षितिज म्हणाला तसं थोडा अधिक औपचारिक असतो की माझी संशोधनाची उद्दिष्ट काय आहेत, संशोधनासाठी मी कोणती साधनं वापरणार आहे, कोणतं माझं रिसर्च डिझाईन असणार आहे, याबद्दल प्रस्तावामध्ये असतं. पण इसेन्शियली तुम्हाला काय शोधायचं याची तुम्ही एक वाचणाऱ्याला कल्पना देत असता. त्यामुळे इसेन्शियली सेम, पण ॲब्स्ट्रॅक्ट हा नॅरेटिव्ह असतो, लाईनीत लिहिलेला असतो, एक परिच्छेदभर साधारण.
200-500 शब्दापर्यंत. उदाहरण असेल तर मॅम मी माझे 1-2 प्रपोजल्स पाठवते तुम्हाला ग्रुपवरती, म्हणजे मग जी सक्सेसफुल झाली त्यांना ग्रँट मिळालं अशी. ओके, मॅडम मला एक विचारायचं होतं. बोल ना. ते आपल्याला ते एक सब्जेक्ट होता त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं होतं बघा. ग्रुपवरती PDF सेंड केलेला. काय मला ऐकू नाही येते. सावकाश सावकाश शब्द तोडून बोल. ते ग्रुपवरती PDF सेंड केलता बघा आणि त्याच्यासाठी सब्जेक्ट होता कोणता तरी आणि रजिस्ट्रेशन करायचं होतं. कसलं ग? कॉन्स्टिट्यूशनचं इंग्लिश का ते? कृष्णा कोणता रे ती सब्जेक्ट कोणता? अहो मॅम ते लॉ डिपार्टमेंटची व्याख्यान माहिती नाही हा का? हा 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 दुपारी 1 वाजतानाची होती ती ना? हा वैशाली हा, ते ती इंग्लिश रोज 1 ते 2 मध्ये. असते. ती इंग्लिश मध्ये आहे. तिला होत नाहीये रजिस्टर. माझं रजिस्ट्रेशन नाही झालं कारण हा. त्या दिवशी माझा पेपर होता मोडी लिपीचा. ओके ओके. रजिस्ट्रेशन नव्हतं केलं तर मग मी राहुल सरांना विचारलं तर सर म्हणाले की काय करू मग रजिस्ट्रेशन होतंय का? तर मग ट्राय केलं पण ती सॉरी म्हणते ती रजिस्ट्रेशन होत नाही नाही. काही बिघडत नाही, बघू आपण परत ते घेतीलच, कारण मराठी मीडियमच्या मुलांसाठी त्यांना घ्यायला लागेलच वेळ. मॅडम लेक्चर पण जॉईन होत नाही. मग मला एक विचारायचं होतं की त्याचा पेपर मी देऊ शकते का? कारण रजिस्ट्रेशनच नाहीये माझं. कॉन्स्टिट्यूशनचा ना? पण तू रजिस्टरच नाही केलं तर कसं देता येईल? मग सर तर म्हणले की त्याचा कंपल्सरीच पेपर आहे. मग कसं? नाही नाही, त्याचे पुन्हा पुन्हा होतील ना कोर्स. आता तुम्ही समजा हा केला कोर्स, 2 क्रेडिट तुमच्या नावावर जमा झाली, पुन्हा पुढे दुसऱ्यांदा त्यांना करणंच आहे, कारण आत्ताच आहे ते सगळं इंग्लिश आहे. मराठीमध्ये करतील ना, पण सांगू नका. काळजी नको करू, होईल. ठीक आहे, एंड करू कॉल. थँक्यू सगळ्यांना. बाय बाय.